मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अक्षय, रमा आणि रेवा एका रूममध्ये आहेत आणि रेवाने अक्षयसाठी एक खास कॉफी बनवून आणलेली आहे. ज्या कॉफीमध्ये तिने औषध टाकलेलं आहे आणि जर का ती कॉफी अक्षय पिला, तर त्याची मेमरी कायमची जाणार आहे. अक्षय मात्र ती कॉफी पिण्यास सध्या तयार नाहीये. कारण त्याला रमाचा राग आलेला आहे. तो रमाकडे आलेला असतो आणि रमाला काहीतरी विचारत असतो, पण रमा मात्र अस्मितविषयी बोलत असते. त्यामुळे त्याला राग आलेला असतो आणि तो रेवाने आणलेली कॉफी काही पीत नसतो. रेवा मात्र त्याला सतत फोर्स करत असते आणि प्यायला सुरू कर असं म्हणत असते. तेव्हा तो उगाच एक घोट पिल्यासारखा करतो आणि पुन्हा एकदा कॉफी खाली ठेवतो आणि म्हणतो, माझी आता खूपच चिडचिड होते. रेवा विचारते, "कशामुळे तुझी चिडचिड होते?" तर तो म्हणतो, "आता यांचं आणि आपलं दोघांचं पण लग्न एकाच मांडवात होणार आहेत. त्यात त्यांनी मंगळसूत्र पण केलंय, ते पण नावाचं मंगळसूत्र केलंय. छान आहे." रेवा म्हणते, "मग या सगळ्या गोष्टीची तुला चिडचिड करायची काय गरज आहे?" खरं तर अक्षयला चिडचिड होत असते. त्याचं कारण म्हणजे आता रमा लग्नासाठी तयार झालेली आहे आणि तिने अस्मितच्या नावाचं मंगळसूत्र देखील तयार केलेलं आहे. रमाने असं करू नये असं त्याला वाटत असतं, पण आता ते शक्य नाहीये आणि रमाला समजून सांगणं त्याला शक्य नाहीये, या गोष्टीमुळे त्याची चिडचिड होत असते. पण त्याला त्या गोष्टी एक्सप्लेन करणं शक्य नसतं आणि त्यामुळेच तो चिडचिड करून रेवानं आणलेली ती कॉफी मात्र पीत नसतो. रेवाच्या पण पुढं टार्गेट आहे, की काही केल्या तिला ती कॉफी अक्षयला पाजायची आहे आणि ती सतत अक्षयला फोर्स करते, की "अक्षय, अरे ती कॉफी पी." अक्षय म्हणतो, "तुला कळत नाहीये का? सध्या मी कॉफी पिणार नाहीये ते. मला कॉफी पिण्याचा मूड नाहीये. तू बळच मला ती कॉफी कप पाजू नको, कारण माझ्या डोक्यामध्ये दुसरे टेन्शन आहेत." आता रेवाला समजले, की अक्षय चिडलेला आहे. आता रमा त्याला हसत म्हणते, "अहो, तिने इतक्या प्रेमानं करून आणली आहे ना कॉफी, तर तुम्ही पिली पाहिजे ना. काय होतं तुम्ही थोडीशी पिली तर?" अक्षयला समजलंय, की रमा आपल्याला मुद्दाम ती कॉफी प्यायला लावते. पण अक्षयचा मात्र मूड अजिबात नाही आहे. अक्षय म्हणतो, "अजून काय आहे तुझं सांग? लग्नाचं अजून काय बोलायचं ते बोलून घे एकदा. अजून काय-काय करणार आहेत तुम्ही?" रमा म्हणते, "असं का करताय? आम्हाला जे काय करायचं ते सांगितलं आहे मी तुम्हाला." अक्षय म्हणतो, "बरं आहे, ठीक आहे. आता मी काहीच बोलणार नाही आहे." अक्षयला खरं तर म्हणायचं असतं, की "रमा, तू हे लग्न करू नको. मला हे काय अजिबात पटत नाही आहे." पण सध्याच्या सिच्युएशनला ते शक्य नसतं. रमा देखील याच गोष्टीसाठी शांत आहे, की अक्षयने स्वतःहून म्हणावं, की माझी मेमरी माघारी आलेली आहे आणि मला सगळं काय आठवतंय आणि रमा तू त्या अस्मितशी लग्न करू नको. पण रेवाचं मात्र वेगळंच चाललेलं आहे. रेवाला शशिकांतने टार्गेट दिलेलं आहे आणि काही केल्या अक्षयला ती कॉपी पाजायचं तिला सांगितलेलं आहे. म्हणून ती गोड बोलून पुन्हा-पुन्हा अक्षयला कॉफी पिण्यास फोर्स करते आहे. अक्षय मात्र ती कॉफी पिण्यास तयार नाहीये. जेव्हा रमा त्याला म्हणते, "अहो थोडं तरी प्या." तेव्हा अक्षय चिडतो आणि म्हणतो, "तुला एवढीच ही कॉफी चांगली लागली आहे ना, घे बरं तूच एक घोट पी." असं म्हणून ती कॉफीचा कप तो तिच्या दिशेनं दाखवून तिला प्यायला लावतो. तेवढ्यात धावत पळत आनंद आलेला आहे. आनंदला कळलेलं आहे, की अक्षयला काहीतरी देण्यात येणार आहे आणि त्यामुळं अक्षयचा कायमचा मेमरी लॉस होणार आहे. आणि तो धावत पळत येऊन अक्षयला म्हणतोय, "अक्षय, मला तुझ्याशी एकदम महत्त्वाचं बोलायचं आहे. चल बरं पटकन इथून." रेवा म्हणते, "महत्त्वाचं बोलायचं असेल तर इथंच बोला ना." आनंद म्हणतो, "मला प्रायव्हेट बोलायचं आहे. माझं पर्सनल आहे. अक्षय चल उठ, उठ. आत्ताच्या आत्ता चल बरं." असं म्हणून कॉफी पिणाऱ्या अक्षयला उठवून आनंद आता बाहेर घेऊन गेलेला आहे. रेवाच्या अडचणी वाढलेल्या आहेत. कारण रेवाला आता ती कॉफी पाजायची होती. एकतर तो अक्षय कॉफी पीत नव्हता आणि आता आनंद त्याला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे असं बोलून बाहेर निघून गेलेला आहे. आनंदला नक्की असं काय सांगायचं असेल बरं, असा प्रश्न रेवाला पडलेला आहे. अक्षयला आनंद बाहेर घेऊन आलेला आहे आणि तो त्याला बोलतोय, "मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे." अक्षय म्हणतो, "बोल, काय महत्त्वाचं बोलायचं आहे?" तेवढ्यात तेथे रेवा येऊन टपकते आणि म्हणते, "तुम्हाला जे काय महत्त्वाचं बोलायचं असेल ना, ते माझ्यासमोरच बोला." आनंद म्हणतो, "तुला कळतंय का? मला त्याच्याशी माझं प्रायव्हेट बोलायचं आहे." रेवा म्हणते, "प्रायव्हेट बोलायचं असलं तरी आता अक्षय आणि मी काही वेगळे नाहीत." तो म्हणतो, "अक्षय माझा भाऊ आहे आणि भाऊ म्हणून मला त्याला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असू शकतं ना आणि मला ते तुझ्यासमोर नसेल बोलायचं तर?" रेवा म्हणते, "तुम्ही असं कसं करू शकता? अहो आता मी तुमचा फॅमिली मेंबर आहे ना." आनंद म्हणतो, "फॅमिली मेंबर आहे नाही. अजून तू फॅमिली मेंबर झालेली नाही आहे. तू फॅमिली मेंबर होणार आहे. त्यानंतर आपण ती गोष्ट ठरवूया." रेवा म्हणते, "पण तुम्हाला जे काय बोलायचं असेल ते माझ्यासमोरच बोलावं लागेल." अक्षय म्हणतो, "बोल ना, काय आहे महत्त्वाचं सांग लवकर मला." आनंद म्हणतो, "अरे
ते जान्हवी आहे ना, ती अरे तिनं सगळं घर डोक्यावर घेतलेलं आहे आणि आता तिला कसं समजावून सांगावं ना, ते मला कळत नाही आहे. तिला समजावून सांगू शकतो ते म्हणजे फक्त तूच समजावून सांगू शकतो. हेच माझं महत्त्वाचं काम आहे. चल ना, लवकर सांग तिला काहीतरी. अरे, ती ना सगळं घर डोक्यावर घेईल. अक्षय म्हणतो, "नक्की मॅटर काय झालंय ते मला सांगशील का?" आनंद म्हणतो, "आता तेच तर मी तुला सांगतोय ना, जाऊन तिला तू समजावून सांग आणि तू समजावून सांगितलं तरच ती ऐकू शकते. अन्यथा ती माझं तर काय ऐकत नाहीये. त्यामुळे आत्ताच्या आत्ता तू चल वर आणि तिला सगळं समजावून सांग." रेवाला कळलंय, की त्या दोघांचं काहीतरी वेगळंच आहे आणि त्यामुळं आपल्याला अक्षयला सोडावं लागणार आहे. आनंदसुद्धा रेवाला म्हणतोय, की "आता तरी तुला समजलं ना माझं काय प्रायव्हेट आहे ते. आता तरी तू शांत बसशील का जरा? जान्हवीला ह्याला समजावून सांगायला मी घेऊन चाललेलो आहे. तुझं काय ह्याच्यावर एक्सक्यूज आहे का?" रेवाला आता एक्सक्यूज घेऊन उपयोगच नसतो. कारण जान्हवीला जर का समजावून सांगायचं असेल, तर अक्षय तिला समजावून सांगू शकतो आणि त्यासाठी त्याला सोडलं पाहिजे असं आता रेवालासुद्धा वाटत आहे. अक्षयला घेऊन आनंद वरच्या मजल्यावर निघून जात आहे आणि रेवा मात्र त्याची वाट पाहते. कधी एकदाचा अक्षय येईल आणि तो कॉफीचा मग सगळा संपवून टाकेल. आनंद आता अक्षयला वर घेऊन गेलेला असतो आणि रेवा त्याची अजून खाली वाट पाहत असते. आनंद त्याला वर घेऊन जातो आणि त्याला स्पष्टपणे सांगतो, की "अक्षय तू काहीही खाऊ नको, कारण तुझ्या जीवाला धोका आहे." अक्षय म्हणतो, "म्हणजे माझ्या जीवाला धोका आहे? म्हणजे काय झालंय?" आनंद म्हणतो, "मला असं समजलंय, की तुला खाण्यातून काहीतरी औषध देण्यात येणार आहे आणि ते औषध जर का तू घेतलं, तर खरोखर तुझा मेमरी लॉस होणार आहे." हे ऐकल्यावर अक्षयला मोठा धक्का बसतो. शशिकांत आणि रेवाचं हे प्लॅनिंग आहे हे देखील त्याला समजलेलं आहे. आणि आनंद त्याला म्हणतो, की "तू आत्ता काय खाल्लं का? तुला रेवाने काय खायला आणून दिलं होतं का? ते अजिबात तू खाऊ नकोस किंवा पिऊसुद्धा नकोस." अक्षय म्हणतो, "नाही रे, मला कशाला तिनं काय आणून देईल आणि मी कशाला खातोय तिचं?" आणि तेवढ्यात त्याच्या डोक्यात येतं, की "हो, आत्ता मला रेवाने कॉफी आणून दिली होती आणि ती मला सारखं-सारखं कॉफी पे म्हणत होती, पण मी मात्र ती कॉफी पिलो नाही. म्हणजे त्या कॉफीत काहीतरी असणार असं त्याला वाटत आहे." तर इकडं तो कॉफीचा कप आता रमाने उचलला आहे आणि रमा स्वतःशी म्हणत आहे, की "मला माहितीच होतं तुम्ही माझ्यासाठी ही कॉफी ठेवणार आहे. तुमची उष्टी कॉफी मी प्यावं असं तुम्हाला वाटत असणार आणि म्हणूनच तुम्ही हा कप माझ्यासाठी ठेवलेला असणार आहे. आत्ताच्या आत्ता मी सगळी कॉफी पिऊन टाकणार आहे." असं म्हणून रमाने आता ती कॉफी उचललेली आहे. आता ही कॉफी जर का रमा पिली, तर रमाचा कायमचा मेमरी लॉस होणार आहे आणि कदाचित रमा लग्नासाठी सुद्धा तयार होणार आहे. अक्षय आता आनंदला सांगतोय, की "ती कॉफी मी तर अजिबात पिलो नाही, पण तो कॉफीचा कप अजून तसाच त्या रूममध्ये आहे आणि तेथे रमा आहे." आनंद म्हणतो, "म्हणजे ती कॉफी चुकून रमा पिली तर तिचा प्रॉब्लेम होऊन बसणार आहे." अक्षय म्हणतो, "अजिबात मला तिला ती कॉफी पिऊ द्यायची नाहीये. आत्ताच्या आत्ता जाऊन आपल्याला तिला थांबवावं लागणार आहे, कारण जर का चुकून जरी ती कॉफी पिली, तर मोठा अनर्थ घडून येणार आहे. कारण त्या कॉफीमध्ये जर का तू म्हणतोयस त्याप्रमाणे औषध घातलेलं असेल, तर मात्र मोठा घात आपल्याबरोबर होऊ शकतो. आत्ताच्या आत्ता आपण जाऊन तिला थांबवणं गरजेचं आहे." असं अक्षयला वाटतं आणि अक्षय आणि आनंद दोघेही आता धावत पळत रमाच्या दिशेनं जात आहेत. आनंद त्याला म्हणतोय, की "काहीही कर, पण रमाला ती कॉफी पिण्यापासून थांबवणं गरजेचं आहे." अक्षय म्हणतो, "पटकन जाऊया. कदाचित ती पीत नसेल, पण जर का पिली तर मात्र मोठा अनर्थ होऊ शकतो. आपल्याला खूप गडबड करावी लागणार आहे." असं म्हणून दोघेही आता रूमच्या बाहेर धावत पळत जात आहेत. दोघांनीही गडबड केलेली आहे. कारण इकडं खरोखरच रमाने कप उचललेला आहे आणि तो तोंडाला देखील लावलेला आहे. रमाला असं वाटतंय, की अक्षयने आपल्यासाठी खास ती कॉफी ठेवलेली आहे आणि म्हणून आपण ती कॉफी पिऊन संपवली पाहिजे. आणि ती कॉफी पेईल या भीतीनं दोघेही आता तिच्या दिशेने धावत पळत येत आहेत. रमाला मात्र माहीत नाहीये, की त्या कॉफीमध्ये असं औषध आहे, की जे औषध पिल्यानंतर मोठा घात होऊ शकतो. अक्षय धावत पळत येतो आणि तिच्या तोंडाला लावलेला कप फाटकन फेकून देतो आणि तो कप पडून फुटून जातो. रमाला कळत नाही, की अक्षयने असं का केलं? रमा एकदम घाबरून जाते आणि अक्षय तिला बोलायला सुरुवात करतो. "ही कॉफी तू अजिबात प्यायची नव्हती. तुला कळतंय का काय तू काय करतेस ते? आता काय झालं असतं तुला माहिती आहे का?" अक्षय काय बोलतोय हे तिच्या अजिबात लक्षात आलेलं नसतं. अक्षय रमाची कॉफी फेकून देतो आणि तिला बोलायला सुरुवात करतो. तेवढ्यात तेथे रेवा पुन्हा एकदा टपकलेली आहे. रेवा म्हणते, "काय झालं अक्षय? तू असा धावत पळत का आलेला आहे? नक्की काय घडलंय मला सांगशील का?" अक्षयला आता काय बोलावं ते कळत नाहीये. जर का आपण रमा कॉफी पीत होती, ती कॉफी
मी धुडकावून लावली असं सांगितलं तर रेवाला आपल्यावर शंका येईल आणि आपली मेमरी गेलेली नाही आहे असं तिला वाटेल. असा विचार करून अक्षयने सांगितलंय, की "अगं बघ ना, ही मोलकरीण आहे ना, ही मोलकरीण कशी वागते तुला दिसतंय का? मग तू म्हणतेस की मी चिडचिड का करतो? माझी चिडचिड होईल नाही तर काय होईल तू सांग?" रेवा म्हणते, "नक्की काय झालं मला कळेल का अक्षय? जरा स्पष्ट बोलशील का काय झालंय ते?" तो सांगतो, "तू माझ्यासाठी कॉफी बनवली होतीस ना, ती कॉफी ही पीत होती आणि म्हणून मी ती कॉफी धुडकावून लावली आहे आणि आता तो कपसुद्धा फुटलेला आहे." रेवा ते सगळं पाहते. तिनं आणलेला कप पलीकडे जाऊन पडलेला आहे आणि तो फुटलेला आहे, कॉफी सांडलेली आहे आणि आपला सगळा प्लॅन खराब होऊन बसलेला आहे. रेवाने आता डोक्यालाच हात लावलेला आहे. आता काय करायचं असा प्रश्न तिला पडलाय. पण अक्षयने मात्र नाटक अगदी व्यवस्थित पार पाडलेलं आहे. अक्षय रेवाला पटवून देतोय, की माझी मेमरी गेलेली नाहीये आणि तो रमावर चिडचिड करत आहे. रमाला तो सांगतोय, "तू या घरची मोलकरीण आहेस ना, तर तू जरा मोलकरीणसारखं राहायला शिक. तुला कोणी सांगितलं होतं माझी कॉफी प्यायला? अगं माझ्यासाठी इतक्या प्रेमानं हिनं कॉफी बनवून आणलेली होती. त्यामध्ये प्रेम होतं आणि मग ती कॉफी तुला प्यायची होती का? असं कसं काय करू शकते तू? ही एक मोलकरीण एवढं डोक्यावर कसं काय बसू शकते ना, तेच मला कळत नाही." अशा शब्दामध्ये त्याने रमाचा समाचार घेतलेला आहे. रमाला मोठा धक्का बसलाय. तेव्हा आनंद जरा परिस्थिती सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतो आणि तो म्हणतो, "अक्षय, अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मला असं वाटतंय की ती कॉफी पीत नव्हती. ती आहे ना, कॉफी माघारी घेऊन जात होती. कारण कॉफी आता थंड झालेली आहे. ते कोणच पिणार नाही म्हणल्यानंतर तिने तो कप उचललेला असेल आणि ती घेऊन जात असेल आणि तुला असं वाटलं असेल की ती कॉफी पिते. अरे, असं कसं ती कॉफी पिईल? ती काय आत्ता काम करते का? खूप दिवस झाले आपल्याकडं काम करते असं होणार नाही." असं म्हणून आनंदने ती परिस्थिती सांभाळून घेतलेली आहे. पण रमाला मात्र अक्षयचा खूप राग आलेला आहे. कारण रमाने आपला अपमान केलेला आहे या गोष्टीमुळं ती पुरती चिडलेली आहे. आणि रेवा आता तिला म्हणते, "हे सगळं साफसूफ कर आता आणि मगच इथून जा." रमा मात्र तिचं काहीच ऐकत नाही. रमा चिडलेली आहे आणि रमा त्या सगळ्यांपासून निघून गेलेली आहे. रमाला खूप राग आला आहे. आपण या घरात कोण आहे ना, हे याला माहीत नाही आहे आणि आपली लायकी आज अक्षयने काहीच ठेवलेली नाही आहे. आपण आता या गोष्टीसाठी गपचूप बसायचं नाही, असा विचार करून तिने अस्मितला फोन केलेला आहे आणि त्या अस्मितला सांगते, की "मी आज खूप छान ड्रेस घालणार आहे आणि आपण गरबा खेळायला जायचं आहे. तू स्वतः यायचं आणि मला इथेच एक मोठं छान मंडळ आहे, त्या मंडळाच्या ठिकाणी जाऊन आपण गरबा खेळणार आहोत असं सांगायचं आणि मला गरबा खेळायला घेऊन जायचं." तर इकडे चिडलेल्या अक्षयला रेवाने जरा शांत केलेलं आहे आणि रेवा त्याला सांगते, "अरे अक्षय, चिल कर, जाऊ देत. ते कॉफीचा विषय सोड. ते काय आपण दुसऱ्यांदा परत एकदा करू शकतो. पण मला एक आयडिया सुचलेली आहे. आपण ते करूया का? आपण सर्व आपलं कुटुंबीय आज आपण गरबा खेळूया का? गरबा खेळल्यावर ना असं वातावरण आपल्या घरातलं छान होणार आहे." आनंद म्हणतो, "गरबा? पण आम्हाला तर गरबा खेळताच येत नाही ना, मग कसा गरबा खेळणार?" अक्षय म्हणतो, "हां, तेच तर ना. मला तरी कुठं गरबा खेळता येतो? नाही, नाही, शक्य नाही. मी काय गरबा खेळू शकत नाही." रेवा म्हणते, "मी तुम्हाला सर्वांना गरबा शिकवेल. हो, आपण इथंच खेळूया. बाहेर कुठं जाण्यापेक्षा आपल्या घरामध्ये गरब्यासाठी पार्टीच अरेंज करूया आणि छानपैकी आपण सर्वजण मिळून गरबा खेळूया." रेवाला आता कुठं नाही म्हणत बसावं असा अक्षयच्या पुढं प्रश्न पडलेला असतो आणि तो ठीक आहे म्हणून गरब्यासाठी परवानगी देऊन टाकतो. त्यानंतर लगेच आपल्याला पाहायला मिळतं, की घरातील प्रत्येक सदस्य गरब्यासाठी तयार झालेला आहे. आनंद, जान्हवी यांनी छान असे ड्रेस घातलेले आहेत. अभिजित आणि रमाकांत हे सुद्धा छान असे ड्रेस घालून तयार झालेले आहेत. अभि म्हणतोय, "पण मला ना यामध्ये काही जास्त कम्फर्टेबल वाटत नाही." तर अक्षय आणि रेवा देखील गरब्याचा ड्रेस घालून तयार झालेले आहेत. आता सर्वजण येथेच गरबा खेळणार आहेत या गोष्टीमुळं आनंदाचं वातावरण आहे आणि तेवढ्यात अस्मित आलेला आहे. अस्मित अक्षयला म्हणतोय, की "मला रमाने फोन करून बोलवून घेतलेलं आहे आणि मी सुद्धा तिला आता गरबा खेळायला बाहेर घेऊन जात आहे." अक्षय चिडतो आणि म्हणतो, "तू माझा मित्र आहेस का तिचा आहेस? मी तुला काय सांगितलंय तिच्यापासून थोडंसं लांब राहायचं." अस्मित केसावून हात फिरवत अक्षयला म्हणतो, की "अरे, मी मित्र तुझाच आहे, पण मला तिचं देखील ऐकावं लागतंय ना. आता ती मला म्हणली, की आजच्या आज मला गरबा खेळायला घेऊन जायचं, तर मग तिला घेऊन तर जावंच लागणार आहे ना. त्यामुळे मला तिचं ऐकावं लागतं बाबा. नाही ऐकलं तर मग पुन्हा त्रास होतो." असं तो बोलत असतो. तेवढ्यात रमा छान असा ड्रेस घालून तेथे आलेली आहे. रमाला पाहून सगळ्यांनी तिच्या सौंदर्याची स्तुती करायला सुरुवात केलेली आहे. अक्षय तर मोठे डोळे करून आणि तोंड आ करून तिच्याकडं बघतच बसलेला आहे. रमाचं रूप खरोखरच खूपच लोभसवाणं असं दिसत आहे. रमा खाली येते आणि सर्वजण तिच्याकडं पाहतच राहतात.
सर्वजण तिच्या सौंदर्याची स्तुती करत आहेत. आता अस्मित आला आहे आणि आपल्याला अस्मितबरोबर दांडिया खेळायला जायचं आहे असं ती सर्वांना सांगत आहे आणि त्यामुळं अक्षयला मात्र खूपच वाईट वाटत आहे. तो अस्मितला सांगत आहे, की बाहेर जाण्याची काहीच गरज नाहीये. तुम्ही दोघं पण इथंच गरबा खेळू शकतात. पण रमा मात्र ऐकायला तयार नाहीये. रमा म्हणते, "आम्ही इथं नोकर आहोत ना आणि नोकरांनी मालकाबरोबर गरबा खेळणं काही चांगलं वाटत नाही. त्यामुळं आम्ही काही इथं गरबा खेळणार नाही. आम्ही जाणार आहोत," असं ती अक्षयला सांगते. "चल अस्मित, आपल्याला जायचं आहे," असं म्हणून ती अस्मितच्या बरोबर चाललेली आहे आणि अक्षय तिला थांबवण्याचा प्रयत्न करतोय. आता अक्षय तिला थांबवून तिच्याबरोबर गरबा खेळेल का? अक्षय आणि रमाची जोडी गरबा जिंकेल का? हे आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.